पापा मी तुमच्या ह्याच्यावरती पूर्ण खरा उतरू शकले नाही. आय एम सॉरी पापा. पूर्ण एका पानाचा 1/4 हिस्स्यामध्ये शाळेमध्ये त्याला त्रास कसा देत होते हे पूर्ण त्यानं लिहिलेलं आहे. तर आमची सर्वांची इच्छा हीच आहे की ज्या टीचरने त्याला त्रास दिलाय त्या सर्वांना अरेस्ट करावं. आम्ही सगळे शौर्याला इन्साफ देण्यासाठी इथं एकत्रित झालेले आहोत. कारण जे शौर्यसंघ घडलं ते कोणासंघही होऊ नये दुबारा. दिल्लीमध्ये आपल्या सांगली जिल्ह्यातला मुलगा शौर्य पाटील आज पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये शोककळा पसरलेली आहे. कारण हा 16 वर्षाचा मुलगा एवढा समजूतदार असताना त्याच्यावरती टीचरांनी जो अत्याचार केला आणि अत्याचाराच्या पोटी त्याने स्वतःचा जीव दिला हे आमच्या ह्याला सहन करू शकलो नाही आम्ही. आताच सर्व व्यवस्थेने जागं व्हावं आणि काहीतरी ठोस पाऊल उचलावा. एज्युकेशन सिस्टीममध्ये रिफॉर्म आणावेत. पण सगळ्यात महत्वाचं पहिला शौर्याला जस्टिस मिळावं मग बाकीच्या गोष्टी व्हावं. त्यासाठी आम्ही इथं बसलोय. वी वॉन्ट जस्टिस फॉर शौर्य. वी वॉन्ट जस्टिस फॉर पाटील फॅमिली. आतापर्यंत शाळेकडनं कुठले स्टेटमेंट किंवा कुठली सहानुभूती दाखवण्यात आलेली नाही. आमची मागणी एवढीच आहे की शाळेचं जे सीबीएसईचं जे त्यांचं ॲफिलिएशन आहे ते रद्द करण्यात यावं. तुरंत प्रभावाने रद्द करण्यात यावं. आणि त्या ज्या शिक्षकांचं नाव त्यांनी तिथं लिहिलेलं आहे सुसाईड नोटमध्ये त्यांना टर्मिनेट करण्यात यावं आणि शाळेच्या प्रशासनाविरोधात कडक कारवाई करण्यात यावी. आमचं हेच म्हणणं आहे की ज्या कारणामुळे ब्रेकनंतर स्वागत. शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून विद्यार्थी शाळेऐवजी जंगलात लपून बसू लागल्याची धक्कादायक घटना जव्हारमध्ये समोर आली आहे. जव्हारच्या जांभूळ माथा या ठिकाणी शिक्षक लोकनाथ जाधव यांनी शुक्रवारी काही विद्यार्थ्यांना 2 किलोमीटर लांब असलेल्या झऱ्यावरती पाणी आणण्यासाठी पाठवलेलं होतं. मात्र पाणी घेऊन शाळेत परतणाऱ्या विद्यार्थ्यांना उशीर झाल्यामुळे या शिक्षकांनी 4 ते 5 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली आणि मारहाण होत असताना काही विद्यार्थ्यांनी पाहिलेलं असून या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये न जाताच दिवस जंगलामध्ये लपून काढलेला आहे. हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरोधात कारवाई करण्याची मागणी पालक करतायत. शाळेची गंभीर बाब आहे. विद्यार्थ्यांनी माझ्या लक्षात आणून दिलं की शनिवारी शिक्षक शाळेत येत नाहीत आणि सोमवारी शाळेत आल्यानंतर ते आपली शालेय त्यांच्या हजेरी असते शिक्षकांची, त्या हजेरीवर सिग्नेचर करून ते त्यांची हजेरी लावतात. ही सुद्धा एक खूप दुःखद एक वाईट गंभीर परिस्थिती अति दुर्गम भागातील शाळांची आहे. तर गट शिक्षण अधिकाऱ्यांनी ह्या सुद्धा गोष्टीचा खुलासा करावा. आम्ही झऱ्यावर पाण्याला गेलो होतो. 1 किलोमीटर दूर होतो आणि माझ्या मित्रांना मारल्या म्हणून मी भेव खाल्ल्यामुळे जंगलात पळून गेलो. आता एक नजर टाकूया क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. शिंदेच्या नाराजीनंतरही केंद्रीय नेतृत्व रवींद्र चव्हाणांच्या पाठीशी. आरोप प्रत्यारोप होतच राहतील. पक्षबांधणीचं काम सुरू ठेवा. महायुतीच्या नाराजी नाट्यानंतर केंद्रीय नेतृत्वाच्या सूचना, सूत्रांची माहिती. महाराष्ट्रातील घडामोडींकडे माझं लक्ष. तुमचा योग्य सन्मान राखला जाईल. दिल्ली भेटीत अमित शहांचं शिंदेंना आश्वासन. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. एक कोणतरी गेले बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला. बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला गेले होते. उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरती बोचरी टीका. मित्रपक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा. शिंदेंचे सेनेच्या मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना सूचना. गृहमंत्री अमित शहांच्या भेटीनंतर शिंदेंनी दिले आदेश. जामनेरमध्ये गिरीश महाजनांच्या पत्नी नगराध्यक्षपदी. इतर उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे साधना महाजनांची बिनविरोध निवड. मुंडव्यातील कथित जमीन घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी शीतल तेजवानीची हायकोर्टात धाव. चुकीचे गुन्हे दाखल केल्याचा तेजवानीचा दावा. एफआयआर रद्द करण्याची मागणी. नवी शिकणाऱ्या सांगलीतील विद्यार्थ्याची दिल्लीमध्ये आत्महत्या. शिक्षकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा चिठ्ठीत उल्लेख.
4 शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल.